सर्वांना नमस्कार. आता आपण बघणार आहोत आपली स्वगणना आपण कशा पद्धतीने करू शकतो. सुरुवातीला se.census.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचे आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या पोर्टलला या पद्धतीची स्क्रीन दिसणार आहे. याच्यात सेल्फ इन्युमरेशन HLO लॉग इन आपल्याला दिसणार आहे. इथे आपण आपल्या महाराष्ट्र राज्यावर आपण क्लिक करूया. नंतर कॅप्चा टाकून त्याला कन्फर्म करूया. व्हेरीफाय आणि प्रोसीडवर क्लिक केल्या कॅप्चा आपला चुकीचा झालेला आहे. कॅप्चा व्यवस्थित टाकूया. कॅपिटल असेल कॅपिटल. व्हेरीफाईड आणि प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर वेलकम स्वागत आहे असा मेसेज आपल्याला येणार आहे. याच्यात 20 ते 25 मिनटं आपल्याला पुढे लागणार आहेत असा मेसेज आपल्याला दिला जातो. त्याला ओके करूया. ओके केल्यानंतर तुमचं नाव जे आहे ते नाव म्हणजे कुटुंब प्रमुखाचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. मोबाईल नंबर जो आपण या ठिकाणी टाकणार आहोत त्याच्यावर OTP येणार आहे. ईमेल जर असेल तर तुम्ही ईमेल टाकू शकतात, ऑप्शनल आहे. व्हेरीफाय आणि प्रोसीडवर क्लिक केलं की पुढे OTP आपल्या मोबाईलवर प्राप्त होणार आहे. इथे लँग्वेज सिलेक्ट करताना तुम्हाला ज्या भाषेमध्ये आपल्याला भरायची आहे माहिती त्या भाषेमध्ये तुम्ही भरू शकतात. उदाहरणार्थ मराठी भरलेली असेल तर मराठी. पुढे तुम्हाला ती भाषा बदलता येणार नाही. आता OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आपल्यासमोर जनगणनेसाठीच्या म्हणजे स्वगणनेसाठीच्या ज्या ठिकाणी आपण राहत आहोत त्या ठिकाणी आपल्याला ते लोकेशन म्हणजे तुम्हाला तुमचे स्थान चिन्हांकित करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमची स्वगणना पडताळणीसाठी संबंधित प्रगणकाकडे सोपवली जाईल. म्हणजे प्रगणक आपल्याला त्या ठिकाणी भेट देऊ शकतो. तो प्रगणक त्या प्रगणकाला आपली माहिती समजली पाहिजे. याला मॅक्झिमाइज करा. म्हणजे लँडमार्क तुम्ही जिओ टॅगिंगसाठी आता इथे जिल्हा निवडा म्हणजे तुम्हाला तो टॅग बरोबर आपल्या जागेवर घेऊन जाता येईल. पिनकोड टाका म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणचं लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड बरोबर दिसेल. लँडमार्क उदाहरणार्थ आपल्या गावातील किंवा गल्लीतील महत्त्वाचा भाग. लँडमार्क येत नसेल तर तुमच्या तालुक्याचं नाव तुम्ही टाकू शकता. धरणगाव. धरणगाव टाकल्यानंतर आपल्या घरावर आपल्याला टॅगिंग करायचं आहे. आता आपण ज्या भागात राहतो त्या भागात आपल्याला ती टॅग घेऊन जायची आहे.
दोन हातांनी मॅप असा फिरवून त्या ठिकाणी बरोबर आपण जिथे राहतो त्या ठिकाणी ते स्थानाची पुष्टी करायची आहे. पुष्टी केल्यानंतर पुन्हा त्याला जतन करा आणि पुढे जा याच्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जतन करा आणि पुढे जा स्थानाशी पुष्टी करा. महाराष्ट्र जळगाव निवासस्थान. कृपया तुमच्या घराचे स्थान निश्चित करा. चुकीचे स्थान असल्यास तुमच्या स्वगणना डेटा प्रकरणाकडे जाणार नाही. तुम्हाला निवडलेल्या स्थानासह पुढे जायचं आहे काय? तर होय. होय म्हटल्यानंतर पुढे जनगणना, घर तपशील. जनगणना घराच्या जमिनी यासाठी मुख्यत्वे वापरले जाणारे साहित्य कोणते? तर सिमेंटचे असेल सिमेंट आपण या ठिकाणी टाकू शकतो. घराची भिंत यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य कोणतं आहे? तर पक्क्या विटा. त्यानंतर गणना घराची छप्पर यासाठी म्हणजे स्लॅब जर असेल सिमेंट पक्का, तर या ठिकाणी तुम्ही त्या कॉन्क्रीट अशा पद्धतीने करू शकता. गणना घराची स्थिती चांगली आहे, जतन करा. होय म्हणा. कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या या ठिकाणी नमूद करायची आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव निवडलेल्या भाषेत आपल्याला टाकायचं आहे. प्रश्नांची उत्तरे वाचून तुम्हाला द्यावी लागतील. सर्व प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पाणी कुठे येतं ते तुम्हाला इथं नमूद करावं लागेल. ट्यूबवेलने येत असेल ट्यूबवेल, प्रक्रिया केलेले पाणी येत असेल प्रक्रिया केलेले, तुम्ही ते निवडू शकता. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत म्हणजेच परिसरातच आहे. प्रकाशाचा मुख्य स्रोत वीज आहे. सौर ऊर्जा ज्याची असेल त्याने सौर ऊर्जा क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्यासमोर जी स्क्रीन येणार आहे
यामध्ये सर्व आपली भरलेली माहिती या ठिकाणी दिसेल. आता मसुदा म्हणून जतन करा म्हणजे तुम्ही सेव्ह करू शकता. त्यानंतर संपादित करा याच्यावर जर तुम्ही क्लिक केले तर तुम्ही ती माहिती एडिट करू शकतात म्हणजे बदलू शकतात. आणि पुष्टी करावं सादर करावं क्लिक केलं तर तुम्ही तुमची माहिती सबमिट करणार आहात, एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्या. आता इथे ही माहिती बघून घ्या एकदा आणि मग त्याला पुष्टी करा आणि सादर करा याच्यावर क्लिक तुम्ही करू शकता. तर तुम्ही माहिती सबमिट केल्यावर तुमच्या समोर हा 12 अंकी कोड जो दिसत आहे तो आपल्याला आपल्या प्रगणकाला समोर द्यायचा आहे. एवढ्या सहज आणि सोप्यारित्या तुम्ही स्वगणना करू शकतात. धन्यवाद.